ही एक काल्पनिक भयकथा आहे. यातील सर्व पात्रे, घटना आणि स्थळे फक्त मनोरंजनासाठी आहेत. कोणत्याही प्रत्यक्ष व्यक्तीशी किंवा घटनेशी साम्य आढळल्यास तो निव्वळ योगायोग आहे. भोरघाटातील मध्यरात्रीचा चकवा भाग 1. पुण्यात राहणारा निलेश हा 32 वर्षाचा तरुण एका कंपनीत कामाला होता. कंपनीच्या एका महत्त्वाच्या मीटिंगसाठी त्याला मुंबई गाठायची होती. साधारण संध्याकाळीच तो निघणार होता, पण ऑफिसची कामं आटोपेपर्यंत बराच उशीर झाला. आईने निघताना त्याला स्पष्ट सांगितलं होतं, निलेश, भोरघाट रात्री पार करू नकोस. लोक सांगतात तिथे चकवा भूत आहे. ते माणसाला रस्त्यात अडकवून ठेवतं. तू लवकर निघ, अंधार पडायच्या आत. निलेशने आईचं ऐकून घेतलं, पण मनात मात्र हसला. आई, हे सगळं जुन्या काळचं आहे. आता काय भूत चकवा कुठं असतात, काळजी करू नकोस. पण नशिबाने वेगळाच खेळ खेळायचा होता. काम आटोपेपर्यंत रात्रीचे 11 वाजून गेले. तो घाईघाईने बाईकवर बसला आणि मुंबईच्या दिशेने निघाला. भोरघाटाचा अंधार. जसा जसा तो घाटाजवळ आला तसा तसा रस्ता एकदम ओसाड दिसू लागला. दिव्यांचा उजेड फारसा नव्हताच, पण कधीमधी येणाऱ्या ट्रकची हेडलाईट्सवर दूर चमकत होती. घड्याळात 12 वाजायला आले होते. थंड वाऱ्याच्या झोतासोबत अंधार जरा जास्तच गडद वाटत होता. घाटातील झाडांच्या फांद्यावरून विचित्र आवाज येत होता, जणू कोणी हलक्या आवाजात कुजबुजतंय. निलेशने स्पीड वाढवलं, पण काही अंतर पार केल्यावर त्याला अचानक जाणवलं, रस्ता काहीतरी ओळखीचा नोळखीचा भासू लागला. तो कितीही पुढे गेला तरी त्याला जाणवलं की तो परत तिथेच आलाय. डावीकडे ते जुनं वाकडं झाड, उजवीकडे तीच पडीक बस. त्याच दिव्याखाली तो किमान 3 वेळा गेला होता. त्याच्या अंगावर सरसरून काटा आला. हे काय चाललंय? मी गोलच फिरत आहे का? त्याने मोबाईल काढून पाहिला. नेटवर्क गायब. रस्त्यावर अजिबात गाडी नाही. सगळं शांत, फक्त बाईकचा आवाज. आता भीतीने त्याचं हात थरथरू लागलं. त्याने वेग आणखी वाढवला, पण समोर पुन्हा तेच झाड, तीच बस, तेच दिवा. निलेश आता खात्री झाला की तो चकव्यात अडकला होता. वातावरण अजून बेसूर झालं. वाऱ्याचा आवाज आता जणू हसण्यासारखा वाटू लागला. त्याला स्पष्ट ऐकू आलं, कुणीतरी त्याच्या मागे चालतंय. तो घाबरून मागे वळाला. कुणीच नव्हतं. पण पुढच्या क्षणाला त्याच्या उजवीकडे झाडाच्या सावल्यांमधून कोणीतरी धावतंय असं भासलं. त्याने वेगाने डोळे मिटले आणि बाईक सरळ चालवत राहिला. आता त्याला जाणवलं, त्याच्या मागच्या सीटवर कोणतरी बसलं आहे. श्वास घ्यायचा आवाज अगदी जवळून येत होता. त्याच्या पाठीला थंडगार स्पर्श जाणवला. तो किंचाळायला गेला, पण आवाज गळ्यात अडकल्यासारखा झाला. निलेशने पूर्ण वेगाने बाईक चालवत राहिला. मनात एकच विचार, कसं बसं बाहेर पडायचं. अचानक त्याला दूरवरून गावची वेशी दिसली. तो शर्तीनं तिथपर्यंत पोचला. वेशी पार करताच वातावरण बदललं. रस्ता अचानक सरळ दिसू लागला. झाडांच्या सावल्या शांत झाल्या. त्याने मागे वळून पाहिलं, कुणीच नव्हतं. तो जोरजोराने श्वास घेत थांबला. तेवढ्यात मागून एका दाट गरगळत्या आवाजातून कोणतरी हसत म्हणालं, सुटला रे तू, नाहीतर माझ्या हातात आला असता ना तर तुझी काहीच खैर नव्हती. निलेशच्या कानात तो आवाज घुमत राहिला. त्याच्या अंगावर अक्षरशः काटा आला. भोरघाटातून कसाबसा बाहेर पडून निलेशची बाईक थेट मुंबईच्या दिशेने धावत होती. पहाटेची जवळजवळ 4 वाजले होते. रात्रभराच्या थराराने त्याचं अंग गळून गेल्यासारखं झालं होतं. डोळ्यात झोप, अंगावर थकवा आणि डोक्यात अजूनही तो आवाज, सुटला रे तू. घाट मागे टाकल्यावर त्याला थोडं हलकं वाटलं, पण मन अजूनही शंकेच्या शायेत होतं. मी खरंच सुटलोय का, की अजूनही काहीतरी माझ्या मागे आलंय, असा विचार त्याला सतत टोचत होता. बाईकचा वेग आता कमी झाला होता. शहराच्या वेशीवर पोचल्यावर पहाटेच्या धुसर उजाडाने त्याला थोडा दिलासा दिला. रस्त्याच्या कडेला एक जुनी टपरी उघडी दिसली. टपरीवर अजून 4-5 ग्राहक बसले होते. त्याला वाटलं, चला चहा घेऊ, जरा दम काढू. तो बाईक थांबून आत गेला. टपरीवर आधीच 4 माणसं बसली होती. पहिला उंच, सडपातळ, डोळे खोल गेलेले. दुसरा अंगाने जाड, पण सतत पाय हलवत होता. तिसरा थोडा तरुण दिसत होता, पण चेहऱ्यावर विचित्र असू. चौथा सर्वात शांत, पण डोळे मात्र कायम निलेशकडे खिळलेले. निलेश थकलेला असल्यामुळे फारसं लक्ष दिलं नाही. भाई, एक चहा दे, तो टपरीवाल्याला म्हणाला. चहा समोर आला. कप हातात धरला, पण कपही थंडगार वाटला, जणू नुकताच फ्रीजमधून बाहेर काढला होता. तो चकित झाला. हा कसा काय इतका थंड आहे? ते 4 जण त्याच्याकडे बघत बसले. अचानक त्यातील तिसरा, जो हसत होता, तो बोलला, कुठून आलास भाऊ?
निलेश थोडा दचकला. म्हणला, पुण्यातून. दुसऱ्याने लगेच विचारलं, भोरघाटातून आलास? हा प्रश्न ऐकताच निलेशच्या अंगावर काटा आला. त्याला वाटलं, यांना कसं कळलं की मी भोरघाटातून आलोय. तो अडखळत म्हणाला, हो, पण कसं काय विचारलं तुम्ही? तुम्हाला काय माहिती? उंच सडपातळ माणूस थंड आवाजात म्हणाला, कारण तुझ्या अंगावर अजूनही घाटाचा वास आहे, चकव्याचा वास. निलेश थबकला. हातातला कप गाळायची वेळ आली. तो लगेच टपरीवाल्याकडे वळला. भाई, पैसे किती झाले? पण टपरीवालाच तिथे नव्हता. आत्तापर्यंत जो चहा देत होता तो अचानक गायब झाला होता. टपरीत फक्त तो आणि ते 4 जण उरले होते. निलेशच्या कपाळावर घाम फुटला. तो बाईककडे वळून जायचा प्रयत्न करू लागला, पण तेवढ्यात ते 4 जणही उठले. त्यांच्या पावलांचा आवाज नव्हता, पण ते सरकून त्याच्याजवळ आले. जाड माणूस हसत म्हणाला, सुटलास असं वाटतंय? भोरघाटातून निघून आलास म्हणून संपलं असं समजतोस का? शांत बसलेला चौथा अखेर बोलला. त्याचा आवाज दाट गरगळता होता. चकव्यापासून कुणी सुटत नाही. तो जिथे जाईल तिथे आम्ही त्याच्या मागे जातो. निलेश आता पूर्णपणे हादरला. त्याने कप फेकून दिला आणि बाहेर धाव घेतली. बाईकजवळ पोचून तो चावी लावतो, पण इंजिन सुरूच होत नाही. पुन्हा पुन्हा किक मारतो तरी बाईक बंदच. ते 4 जण आता टपरीतून बाहेर आले होते. त्यांच्या सावल्या लांबट होत होत्या आणि हळूहळू रस्त्यावर पसरत होत्या. त्याला स्पष्ट जाणवलं, ते माणसं नाहीतच. त्यांचे पाय जमिनीला लागत नव्हते. डोळ्यातून काळसर धूर निघत होता. उंच सडपातळ माणसाचा चेहरा बदलायला लागला. त्याचा चेहरा हळूहळू एका शेतकऱ्यासारखा दिसू लागला. फाटकी धोतर, डोळ्यात करपलेला राग, तोच भोरघाटातला भिकूचा आत्मा. तो पुढे येत म्हणाला, मी तुला सोडणार नव्हतो. घाटात वाचलास, पण आता मुंबईत माझ्या हातात आलास. आता कुठे पळणार? निलेश किंचाळत बाईक चालू करायचा प्रयत्न करत राहिला. अचानक सगळं काळ झालं. रस्त्यावरील दिवे विझले. संपूर्ण मुंबईचं वातावरण जणू क्षणभर थांबलं आणि त्या काळोखात त्याला कानाजवळ पुन्हा तोच आवाज ऐकू आला, सुटला रे तू. असं वाटलं का खरंच? खरी सुरुवात तर आत्ता झाली आहे. निलेशने शेवटचा वेळ डोळे उघडले. समोर फक्त रिकामा रस्ता होता. ना बाईक, ना टपरी, ना माणसं. तो स्वतः कुठं आहे हेच त्याला समजेनासे झाले. पहाटेचा काळोख हळूहळू कमी होत होता. निलेश थकलेल्या डोळ्यांनी आजूबाजूला पाहत होता. टपरी, ते 4 माणसं, अगदी त्याची बाईकसुद्धा सगळं गायब झालं होतं. त्याला वाटलं कदाचित तो स्वप्नात होता, पण कपाळावरून गळणारे घामाचे थेंब वेगळंच सांगत होते. हे नेमकं काय होतं? मी जिवंत आहे ना? त्याने स्वतःच्या गालावर थाप मारली. वेदना जाणवली. म्हणजे हे सगळं खोटं नव्हतं. तो कसाबसा चालत पायी जवळच्या चौकापर्यंत गेला. पहाटेच्या वेळी पहिली बस निघत होती. एका प्रवाशाने विचारलं, भाऊ, एवढ्या लांबून पायी आलास? चेहरा फिका दिसतोय. निलेश काहीच बोलला नाही. तो बसमध्ये बसून ऑफिसच्या दिशेने निघाला, पण मनात एकच विचाराने धडधड चालू होती की तो चकवा घाटापुरता होता, मग मुंबईत कसा? मग त्याला आईची आठवण आली. ऑफिसमध्ये जाऊन त्याने आईला फोन केला. आई, मी सुरक्षित पोचलो, पण काल रात्री काहीतरी विचित्र झालं. आईचा आवाज काळजीने थरथरत होता. म्हटलं होतं तुला, निघायला उशीर करू नकोस. भोरघाट हा साधा रस्ता नाही रे. तिथे अनेक आत्मे अडकले आहेत. चकवा म्हणजे केवळ दिशाभूल नाही, तो त्या आत्म्यांचा खेळ आहे. निलेश शांत बसला. आई पुढे म्हणाली, लोक म्हणतात भोरघाटात एक भिकू नावाचा शेतकरी मेला होता. त्याचा आत्मा अजून भटकतो. रात्र 12 ते पहाटे 4 या काळात जो घाटात अडकतो त्याला भिकूची सावली सोडत नाही. काही दिवसांनी निलेशला परत पुण्यात यावं लागलं. गावातल्या एका वयोवृद्धाला त्याने सगळं सांगितलं. तो म्हणाला, बाळा, भिकूवर लोकांनी अन्याय केला होता. त्याचं शेत बुडालं, घरदार गेलं. शेवटी रात्रभराच्या वादळात तो घाटात मेला. त्या दिवसापासून त्याचा आत्मा तिथेच अडकला आहे. तो जिवंत माणसाला थांबवतो, वळवतो, चकवा देतो. जोपर्यंत त्याचा राग शांत होत नाही तोपर्यंत तो कुणाला सोडत नाही. निलेशच्या अंगावर काटा आला. त्याने विचारलं, मग मी कसा काय वाचलो? वृद्ध थोडं असला, कदाचित तुझ्या आईच्या प्रार्थनेमुळे. नाहीतर बाळा, भिकूच्या हातातून सुटणं फार अवघड. त्या रात्रीनंतर निलेश कधीच भोरघाटातून रात्री गेला नाही. पण प्रत्येक वेळी तो पुण्याहून मुंबईकडे गेला की वेशीपाशी त्याला जाणवतं कुणीतरी त्याच्याकडे एकटक बघतंय. एकदा त्याने स्पष्ट ऐकलं, सुटलास पण कायमचं नाही, परत आलास तर थांबवीन. त्याचे पाय थरथरले. त्याला उमगलं, चकवा म्हणजे फक्त बास नव्हे,
तो बोरघाटाचा शाप आहे जो आजही तिथे थांबलेला आहे.